आज आपण जरा इतिहासात डोकावणार आहोत. साल आहे 1979. विचार करा, त्या काळातल्या नागरी सहकारी बँकांबद्दल एका डॉक्टरेटच्या प्रबंधावर आधारित लेख काय सांगत असेल. हा अभ्यास आपल्याला त्या जमान्यातल्या बँकिंग विश्वाची एक अनोखी सफर घडवतो. चला तर मग पाहूया की त्या चकचकीत वाढीच्या आकड्यांमागे नेमकं काय दडलं होतं. हे आकडे बघा. 1970च्या दशकात नागरी सहकारी बँकांचा काय जबरदस्त जोर होता. म्हणजे बघा ना, फक्त 7 वर्षात बँकांची संख्या 950 वरून 1123 वर गेली. ठेवी तर दुप्पटून जास्त, 156 कोटींवरून थेट 386 कोटी रुपयांवर. आणि कर्जवाटप तेही जवळपास दुप्पट, 177 कोटींवरून 347 कोटी. म्हणजे बाहेरून पाहिलं तर सगळं कसं एकदम ऑल इज वेल वाटतंय. पण खरंच सगळं ऑल इज वेल होतं का? हे जे आकडे वाढतायत, बँका वाढतायत, पण या बँकांच्या आत काय चाललं होतं? म्हणजे जे कर्मचारी तिथे काम करत होते त्यांचं काय? तिथलं मॅनेजमेंट कसं होतं? आणि इथेच खरी गोष्ट सुरू होते. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. आधी बघूया ही चळवळ आणि तिच्या समोरचं आव्हान काय होतं. मग व्यवस्थापनात नेमका काय आजार जडला होता ते समजून घेऊ. कर्मचाऱ्यांचा आवाज ऐकू, त्या काळात काय सुधारणा सुचवल्या होत्या ते पाहू. आणि शेवटी या सगळ्या इतिहासातून आज आपल्याला काही धडा मिळतो का यावर विचार करू. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. ही फक्त बँकिंग नव्हती, तर ती एक चळवळ होती आणि म्हणूनच तिच्यासमोर आव्हानही मोठी होती. बरं, ही जी वाढ होती ना, ती पूर्ण देशभरात होती. पण तिचं खरं एपिसेंटर म्हणजे केंद्रस्थान होतं आपलं महाराष्ट्र. आणि त्यातही विशेषतः मुंबई आणि पुणे. हा तक्ता बघा, अगदी स्पष्ट दिसतंय की काही वर्षातच बँका, सदस्य, ठेवी, कर्ज सगळंच कसं झपाट्याने वाढलंय. आणि ज्या अभ्यासाबद्दल आपण बोलतोय तो डॉक्टर TS शेख यांचा होता. त्यांनी बरोबर याच केंद्रावर म्हणजे मुंबई आणि पुण्यातल्या 17 बँकांवर लक्ष केंद्रित केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे या बँकांमध्ये काम करणारे 2000पेक्षा जास्त कर्मचारी होते. म्हणजे हा अभ्यास फक्त कागदावरच्या आकड्यांचा नव्हता, तर थेट माणसांशी, त्यांच्या अनुभवांशी जोडलेला होता. आता येऊया मूळ मुद्द्यावर. या सगळ्या वाढीच्या मागे एक मोठी अडचण लपली होती, एक आजार. आणि तो होता व्यवस्थापनाचा. लेखात त्याला व्यवस्थापनाचे आजारपण असं म्हटलंय. आणि हे नाव अगदी अचूक आहे. आता बघा, कुठल्याही संस्थेत नोकर भरती कशी व्हायला पाहिजे, जाहिरात द्यायची, परीक्षा घ्यायची, मुलाखती घ्यायच्या, एक प्रॉपर सिस्टम असते, बरोबर. पण या बँकांमधलं वास्तव ते पूर्णपणे वेगळं होतं. तिथे गरज लागली की माणूस घ्या असा प्रकार होता. कोणतीही ठरलेली प्रक्रिया नाही. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर संचालकांची शिफारस किंवा सोप्या भाषेत वशिला. म्हणजे विचार करा, नोकरी मिळवण्यासाठी काय लागायचं? तर 17 पैकी 16 बँकांमध्ये शेवटचा शब्द संचालकांचा असायचा. लेखी परीक्षा ती फक्त 6 बँकांमध्ये व्हायची, आणि ती पण नावापुरती. उमेदवाराची पार्श्वभूमी तपासण्याची तर पद्धतच नव्हती. CAIB सारखी बँकिंगची पात्रता ती तर कोणी विचारातही घेत नसे. कारकून व्हायचे, 10वी पास असाल तरी पुरेसं होतं. थोडक्यात गुणवत्तेला किंमत नव्हती. बरं, भरती तर अशी व्हायची, पण निदान त्यानंतर ट्रेनिंग तरी मिळत असेल? नाही. ट्रेनिंग होतं, पण फक्त मोठ्या अधिकाऱ्यांसाठी. जे कारकून रोज ग्राहकांना सामोरे जायचे, जे बँकेचा खरा चेहरा होते, त्यांच्या ट्रेनिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. आता सांगा, याचा परिणाम बँकेच्या कामावर आणि ग्राहक सेवेवर काय होत असेल? आणि या सगळ्याचा एक स्वाभाविक परिणाम म्हणजे लेबर टर्नओव्हर वाढणं. हा एक टेक्निकल शब्द वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. लोक नोकरी सोडून जात होते. आणि जेव्हा खूप लोक नोकरी सोडून जातात, तेव्हा याचा सरळ अर्थ असतो की आतमध्ये काहीतरी मोठं बिनसलंय. आणि लोक नोकरी का सोडत होते याचं उत्तर या लेखातल्या एका वाक्यात मिळतं. कर्मचाऱ्यांचा ओघ सहकारी बँकांकडून व्यापारी बँकांकडे का आहे हे स्पष्ट होते. जो कर्मचारी बँकेच्या प्रगतीसाठी झटतो तो अपुऱ्या पगारांमुळे असमाधानी असतो आणि बँक सोडण्याचा प्रयत्न करतो. एकदम स्पष्ट आहे. पगार खूप कमी होता, त्यामुळे ज्यांना संधी मिळायची ते लगेच दुसरीकडे जायचे. आतापर्यंत आपण बाहेरून पाहिलं की सिस्टममध्ये काय प्रॉब्लेम होते, पण ज्यांनी हे सगळं प्रत्यक्ष अनुभवलं त्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं होतं? चला आता त्यांचा आवाज ऐकूया. हे जे काही आपण पुढे ऐकणार आहोत ते हवेतलं नाही. या अभ्यासासाठी 102 कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या होत्या. अगदी सिनियर ऑफिसरपासून ते शिपायांपर्यंत सगळ्यांशी बोलून हे निष्कर्ष काढले होते. आणि यात कोणी कोणी होतं? तर यात सिनियर ऑफिसर होते, ज्युनियर ऑफिसर होते, शिपाई होते, आणि सगळ्यात जास्त जवळजवळ अर्धे म्हणजे 47% कारकून होते. म्हणजे ज्यांच्यावर बँकेचं रोजचं काम अवलंबून असतं त्यांचं मत इथे महत्त्वाचं होतं. आणि मग जेव्हा या लोकांना विचारलं की तुमच्या मते नोकरी मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे,
तेव्हा जे उत्तर आलं ते धक्कादायक होतं. पहिलं, संचालकांची शिफारस. दुसरं, जात. आणि तिसरं, भाषा. गुणवत्ता, शिक्षण, अनुभव यादीत कुठेच नव्हते. या सगळ्याचा परिणाम काय? कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड निराशा. त्यांना वाटायचं की इथे आपली काही प्रगतीच होणार नाही, व्यवस्थापनाशी काही संवादच नाही आणि महत्त्वाचे निर्णय घेताना तर आपल्याला कोणी विचारतही नाही. एक प्रकारची घुसमट होती. बरं, इतक्या सगळ्या समस्या तर सांगितल्या, पण मग यावर काही उपाय पण सुचवले होते का? हो, नक्कीच. आता बघूया की या आजारपणावर काय इलाज सांगितला होता. लेखात एक अगदी व्यवस्थित 5 कलमी कार्यक्रम सांगितला होता. पहिलं, सगळ्यांसाठी एकसारखी आणि शास्त्रीय पगाराची रचना करा. दुसरं, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एक राष्ट्रीय संस्था उभारा. तिसरं, कायद्यातल्या पळवाटा बंद करा. चौथं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, बँकेचे डिरेक्टर होण्यासाठी व्यावसायिक पात्रता आणि बँकिंगचा अनुभव बंधनकारक करा. आणि पाचवं, बँकांना स्पर्धेत उतरायला लावा, म्हणजे त्या स्वतःहून सुधारतील. आता विचार करा, ही सगळी गोष्ट आहे 1979 सालची, इतकी जुनी. पण मग यातून आज आपल्याला काही शिकण्यासारखं आहे का? मला वाटतं हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एकच वाक्य आहे, पण ते खूप मोलाचं आहे. कर्मचाऱ्यांना कमी लेखू नका. कारण कुठलीही संस्था तिच्या इमारती, तिचं भांडवल यावर नाही, तर तिच्या माणसांवर, तिच्या कर्मचाऱ्यांवर चालते. हेच खरं सत्य आहे. आणि म्हणून हा सगळा अभ्यास पाहिल्यावर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य आणि गुणवत्तेला प्राधान्य देणं, यावरचा हा 40-45 वर्षांपूर्वीचा रिपोर्ट आजच्या काळातल्या संस्थांना, कंपन्यांना काय शिकवून जातो? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?